नमस्कार मंडळी, आज आपण एका खूपच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, म्हणजे पाण्याची टंचाई असताना सुद्धा शेतीतून चांगला नफा कसा मिळवायचा. चला तर हेच आज आपण समजून घेऊया. हो ना, हाच प्रश्न अनेकांना पडतो. पाणी कमी आणि उत्पादन मात्र जास्त हवंय, हे कसं शक्य आहे? तर उत्तर आहे हो, हे अगदी शक्य आहे. पण त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे योग्य पिकाची निवड. आणि म्हणूनच आज आपण अशी 5 खास पिकं बघणार आहोत जी पाण्याची तर बचत करतातच, पण सोबतच आपलं उत्पन्न वाढवायला सुद्धा मदत करतात. चला तर मग सुरुवात करूया. तर सुरुवात करूया तृणधान्य पिकांपासून. यात आहेत आपली 2 मुख्य पिकं, ज्वारी आणि बाजरी. खरं सांगायचं तर यांना कोरडवाहू शेतीचा आधारस्तंभ म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. हे बघा, हे आहेत कोरडवाहू शेतीतले आपले 2 चॅम्पियन्स. एका बाजूला आहे ज्वारी, जी कमी पावसात धान्य आणि चारा दोन्ही देते, आणि दुसऱ्या बाजूला आहे बाजरी, जी कमी खर्चात अगदी वेगाने वाढते. दोन्हीही जबरदस्त पर्याय आहेत. बर, आता आपण ज्वारीचे फायदे जरा सविस्तरपणे बघूया. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कमी पावसात सुद्धा हे पीक चांगलं उत्पादन देतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याचा दुहेरी उपयोग होतो, म्हणजे आपल्याला धान्य पण मिळतं आणि जनावरांसाठी चारा पण. म्हणूनच तर कोरडवाहू शेतीसाठी ज्वारी हा एक सर्वोत्तम पर्याय मानला जातो. आता वळूया बाजरीकडे. बघा, बाजरी हे पीक खास करून कोरड्या भागांसाठीच बनलंय असं वाटतं. याचा लागवडीचा खर्च खूप कमी असतो आणि सगळ्यात भारी म्हणजे हे पीक लवकर तयार होतं. म्हणजे काय, तर कापणी लवकर होते आणि पैसेही लवकर हातात येतात. ठीक आहे, तृणधान्यांतर झाली. आता आपण जरा नगदी पिकांकडे येऊया, म्हणजे तूर आणि मिरची. इथं आपण बघणार आहोत की पाण्याची कमतरता असताना सुद्धा तिला नफ्यामध्ये कसं बदलायचं. सुरुवात करूया तुरीपासून. तुरीचे फायदे खरंच खूप आहेत. एक तर हे पीक कमी पाण्यात उत्तम वाढतं. दुसरा म्हणजे बाजारात याला बऱ्यापैकी स्थिर दर मिळतो, त्यामुळे आर्थिक धोका कमी होतो. आणि तिसरा जो खूप महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे तूर आपल्या जमिनीची सुपीकता नैसर्गिकरित्या वाढवते. आणि आता आपलं पुढचं नगदी पीक आहे मिरची. या पिकाबद्दल जास्त काही सांगायची गरजच नाही. स्क्रीनवरचा हा एकच वाक्य पुरेसा आहे, बाजारात मोठी मागणी. यावरूनच या पिकाची ताकद आपल्या लक्षात येते. मिरचीबद्दल अजून सांगायचं झालं तर यात कमी पाण्यात जास्त उत्पन्न मिळवण्याची जबरदस्त क्षमता आहे, पण त्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा लागेल. बाजारात तर याला कायमच मागणी असते, आणि जर थोडं योग्य नियोजन केलं ना तर आपण एक्सपोर्ट क्वालिटीची मिरची सुद्धा पिकवू शकतो. चला, आता आपल्या यादीतल्या शेवटच्या पिकाकडे येऊया. ते आहे तीळ. हे एक कमी कालावधीचं पीक आहे, म्हणजे कमी वेळेत नफा कमवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. तिळाचं वैशिष्ट्य काय आहे, तर हे कमी कालावधीचं पीक असल्यामुळे ना पैशांचं चक्र लवकर फिरतं. शिवाय याच्या तेलाला बाजारात खूप म्हणजे खूप मागणी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, कमी पाण्याच्या परिस्थितीत सुद्धा हे आपल्याला खात्रीशीर उत्पादन देऊन जातं. बरं, तर आपण आतापर्यंत ज्वारी, बाजरी, तूर, मिरची आणि तीळ ही 5 वेगवेगळी पिकं बघितली. आता साहजिकच प्रश्न पडतो की यातलं आपल्यासाठी नक्की कोणतं पीक योग्य आहे. चला, हा निर्णय सोपा करण्यासाठी आपण एक छोटीशी चौकट बघूया. ही चौकट बघा, अगदी सोपं करून सांगितलंय. जर आपला ध्येय कोरडवाहू शेती करणं असेल तर सरळ ज्वारी किंवा बाजरीचा विचार करा. जर कमी धोका पत्करून स्थिर उत्पन्न हवं असेल तर तूर हा सर्वोत्तम पर्याय आहे. आणि जर बाजारावर लक्ष ठेवून जास्त नफा मिळवायचा असेल तर मग ठिबक सिंचनाचा वापर करून मिरची लावणं नक्कीच फायद्याचं ठरू शकतं. तर मग या सगळ्याचा सार काय? महत्वाचा मुद्दा हाच आहे की योग्य पिकाची निवड केली ना तर पाण्याची अडचण हे एक आव्हान न राहता एक संधी बनते. कमी पाणी ही समस्या नाही, तर ती विचारपूर्वक शेती करण्याची एक संधी आहे. आणि जाता जाता एक प्रश्न, आपल्या स्वतःच्या भागात पाण्याची स्थिती काय आहे आणि त्या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी आपण योग्य पिकाची निवड कशी करू शकतो यावर नक्कीच विचार करायला हवा.